बातमी आहे, तिन्ही सैन्य प्रमुख, संरक्षण मंत्री आणि NSA यांच्यासोबत झालेली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक संपलेली आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे। तर यानंतर लागलीच सरसंघचालक मोहन भागवतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 1.5 तास भेट घेतली। ही भेट सध्या देशात घडत असलेल्या घडामोडींवर अत्यंत महत्त्वाची आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोहन भागवत यांनी मुंबई आणि दिल्लीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रत्युत्तराची गरज स्पष्टपणे मांडली होती। या पार्श्वभूमीवर संघाने पंतप्रधान मोदींना स्पष्ट सांगितलंय की पाकिस्तान विरोधात सरकार जो काही निर्णय घेईल त्याला संपूर्ण पाठिंबा दिला जाईल आणि संघ स्वयंसेवक देशाकरता प्रत्येक आघाडीवर सरकारसोबत उभे राहतील। गेल्या 100 वर्षांमध्ये संघ प्रमुख पंतप्रधानांना भेटायला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे। प्रशांत आपल्याबरोबर आहेतच। प्रशांत, ही एक मोठी घडामोड नवी दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलेत। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट देखील महत्त्वाची आहे, मोठी आहे। बरोबर स्वर्णा, खासून जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 7 लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी सरसंघचालक जे आहेत संघ प्रमुख मोहन भागवत, डॉक्टर मोहन भागवत हे तिथे दाखल झाले होते आणि त्यांनी साधारणतः 1.5 तास तिथे चर्चा केली। आणि ज्या पद्धतीनं आपण माहिती दिली त्याच्या आधारावर जर म्हणायचं तर गेल्या 100 वर्षामध्ये पहिल्यांदा कुठला एखादा संघ प्रमुख जो आहे पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाला। यापूर्वी अनेक ज्या भेटी व्हायच्या या संघ बैठकीमध्ये किंवा संवाद बैठकी असायच्या त्यामध्ये व्हायचे, म्हणजे केंद्र सरकारचे मंत्री म्हणून प्रतिनिधी जायचे आणि संघाचे प्रतिनिधी असायचे, या दरम्यान चर्चा व्हायच्या। आणि संघप्रमुखांची भेट जर व्हायची असेल तर ते नागपूरला व्हायची किंवा मग मुंबईत जे दिल्लीतील कार्यालय आहे केशवकुंज इथे व्हायच्या। पण असं असताना ज्या पद्धतीनं पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याकरता संघच्या चालक जे आहेत डॉक्टर मोहन भागवत हे तिथे दाखल झाले होते आणि त्यांनी 1.5 तास चर्चा केली। महत्वाचं म्हणजे त्यांनी केंद्र सरकारच्या जे पावलं उचलली जातात केंद्र सरकारच्या वतीनं पहलगाम हल्ल्यानंतर त्या सगळ्यांची पाठराखण केली आणि त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की केंद्र सरकार जेही पावलं उचलेल त्याला आमचा निश्चितपणे पाठिंबा राहील। आणि जेही संघसेवक आहेत जेही आहेत संपूर्ण भारतभरामध्ये त्यांचा दावा आहे की साधारणतः कोटीच्या घरात आमचे संघसेवक आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दावा असतो। तर त्या हे सर्व संघसेवक केंद्र सरकारच्या बाजूने राहील। पण महत्वाचं म्हणजे हे आहे की पहिल्यांदा संघ प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याकरता त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। स्वर्णा, प्रशांत, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। ते जमिनीवरून हल्ला करतील की आकाशातून? सागरी किनाऱ्यामार्गे राजधानीत तर घुसणार नाहीत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांनी पाकिस्तानची झोप उडाली आहे। भारत आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याकरता निर्णायक तयारी सुद्धा करतोय। स्वप्नातही विचार केला नसेल असा धडा शिकवण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। त्यामुळे आता भारत कोणकोणत्या पर्यायांचा वापर करतोय या विचाराने पाकिस्तानी लष्कर आणि नेत्यांना पळताभुई थोडी झाली आहे। राफेल विमानांनी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, क्षेपणास्त्र हल्ले आणि सागरी नाकेबंदी असे एक ना अनेक पर्याय सध्या भारतासमोर आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे। पहलगाम हल्ल्याचा बदला घ्यायलाच लागेल अशी मागणी होतीये। या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। जशास तसं उत्तर देण्याकरता लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर भारताने पाकिस्तानची घेराबंदी सुरू केली आहे। यावेळी पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याचा निश्चय भारताने केलेला आहे आणि याकरता भारताने कशी तयारी केली बघूयात। कशी तयारी केली आहे बघा। राफेल, सुखोई या विमानांचा युद्धाभ्यास सुरू झालेला आहे। भारतीय लष्कर आणि घातक तुकड्यांचा युद्धाभ्यास सुरू आहे। अरबी समुद्रात INS सूरतवरून क्षेपणास्त्र चाचणी केली जाते। नियंत्रण रेषेवरील हालचाली वाढलेल्या आहेत। सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज रहा असे स्पष्ट आदेश दिले गेलेत। लष्करी तुकड्या अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे। काहीतरी मोठं घडेल आंतरराष्ट्रीय मीडियाने असा दावा केलेला आहे। भारताची 27हून अधिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चा सुरू आहे। अनेक देशांचा भारताच्या भूमिकेला पाठिंबा आहे।
गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेतलेली आहे। कॅबिनेटच्या संरक्षण समितीच्या बैठका सुरूच आहेत। विविध देशांच्या राजदूतांना विश्वासात घेतलं गेलेलं आहे।